नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने सहकारी आणि ठाणे महानगरपालिका परिवहन समितीचे माजी अध्यक्ष श्री देवीदास चाळके यांचा वाढदिवस काल 1 मार्च रोजी ठाणे शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त श्रीनगर परिसरात अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री चाळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक सुधीर कोकाटे, राम रेपाळे, पवन कदम, प्रकाश शिंदे, मनोज शिंदे, राजेश मोरे, राजेंद्र फाटक, संध्या सुनील मोरे, अनिल भोय, योगेश जानकर, दर्शना जानकर, दिलीप बारटक्के, एकता भोयर, यज्ञा भोयर, माजी नगरसेवक एकनाथ भोयर, अशोक वैती, शैलेश शिंदे, रोहित पिंपळकर, जयप्रकाश कोटवानी, शरद कनसे, ऋषिकेश माने, अमित जयस्वाल, सचिन कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री देवीदास चाळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सोहळ्याचं आयोजन विभाग प्रमुख परेश चाळके यांच्या वतीने करण्यात आलं होतं. परेश चाळके यांच्यासह सौ प्राजक्ता चाळके, डॉक्टर प्रज्ञा चाळके, ॲडव्होकेट पूर्वा चाळके तसंच इतर मान्यवर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 75वीचा साजरी केली आज. उद्या होळी आहे. सर्वप्रथम मी सगळ्यांना उद्याच्या होळीच्या आणि रंगपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. 75 वर्षे चांगली गेली माझी. काही म्हणजे चढ उतार कष्टामध्ये गेली, चांगल्यापणामध्ये गेली. राजकीयदृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी मला माझ्या आदरणीय दिघे साहेबांनी संधी दिली त्या ठिकाणी काम केलं. तिथे चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आता संकल्प काही नाही, आता फक्त आराम करायचा, शांती, आरोग्य सांभाळायचं. बाकी संकल्प असा पुढे काय नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या आपण निवृत्त झालेलो आहे, प्रापंचिकदृष्ट्या निवृत्त झालेलं, कारण मुलगा माझा आता कर्तृत्ववान झालेला आहे. मुलगा चांगलं काम करतो आहे, त्यामुळे घर बघायची गरज नाही आहे. बस आनंदी राहायचं आहे. मी आनंदी राहणार आहे, तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहावं हीच माझी प्रार्थना तुम्हाला. आज माझे वडील म्हणजे ठाण्याचे डॅडी यांचाच 75वा वाढदिवस आहे. आज अमृत महोत्सव म्हणजे त्यांच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा क्षण, तो चांगल्या प्रकारे आम्ही साजरा करायचा प्रयत्न केला. ठाण्यातले सगळे त्यांच्याबरोबर आजपर्यंत युनियनमध्ये काम करणारी लोक किंवा महापालिकेत काम करणारी लोक हे सर्व आणि शिवसैनिक ज्यांनी त्यांच्याबरोबर आजपर्यंत काम केलं आहे त्यांना आज आम्ही आमंत्रण केलं. ते सगळे आवर्जून आले. काही लोकांना आमंत्रण पोचले नाहीत, पण त्यांना माहीत पडल्यानंतर ते स्वतःहून आज त्यांना भेटण्यासाठी इथं आले, शुभेच्छा देत आहेत. तुम्ही बघत असाल खूप गर्दी आहे. त्यांच्या दिघे साहेबांपासून त्यांनी काम केलं आहे. आज ते चांगल्या प्रकारे त्यांना आराम आहे. हे सर्व गोष्टी आज आम्ही त्यांचे राजकीय वारसा चालवतोय. चांगल्या प्रकारे आम्ही काम करतोय. त्यांना जसं शोभेल असं काम करतोय आणि त्यांना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिका दरवर्षी सुमारे 6.5 लाखांच्या आसपास मालमत्ता कर आकारत असून त्यापैकी सुमारे 1 लाख मालमत्ता करधारकांनी पालिकेचा मालमत्ता कर भरला नसल्याची बाब पुढे आली आहे. अशा मालमत्ता कर धारकांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला असून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसंच थकबाकीदारांची नावं प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून मालमत्ता करकडे बघितलं जातं. महापालिका दरवर्षी नवीन मालमत्तांची तपासणी करून त्यांना कर आकारणी सुरू करते. महापालिकेकडे 6.5 लाखांच्या आसपास मालमत्तांची नोंद असून त्यांना पालिका कर आकारणी करते. यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 900 कोटी रुपयांचा कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं. त्यापैकी 630 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात महापालिकेला यश आलं आहे. मार्च अखेरपर्यंत 270 कोटी रुपयांचा कर पालिकेला वसूल करायचा असून त्यासाठी पालिका प्रशासनाने आता पावलं उचलली आहेत.
पालिकेकडे कर आकारणी करण्यात येत असलेल्या 6.5 लाखांपैकी 1,10,000च्या आसपास मालमत्ताधारकांनी अद्यापपर्यंत कर भरला नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई आता सुरू केली आहे. राज्याच्या मोटर परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा, लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे असं प्रतिपादन केलं. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव, भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना श्री सरनाईक यांनी परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर अपघातमुक्त प्रवास हेच भविष्यामध्ये परिवहन विभागाचं उद्दिष्ट असलं पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यात येत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. ऑनलाईन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकीविरुद्धची कठोर कारवाई याचा विशेष उल्लेख देखील श्री सरनाईक यांनी यावेळेस केला. एसटी महामंडळामध्ये क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी प्रशासनानं घेतला. परिवहन मंत्री म्हणून मी त्याला मान्यता दिली आणि अतिशय मला आनंदानं हे गोष्ट सांगायची आहे की प्रामुख्यानं अवघ्या काही दिवसातच 1 लाखाचा टप्पा गाठला. काही समाज माध्यमांवर 1 मार्च पासून कंपल्सरी करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला वगैरे अशा बातम्या प्रसारित झाल्या, परंतु त्यात काही तथ्य नाही. अतिशय चांगल्या प्रकारे हे कार्ड वितरित होत आहे, लोकांना त्याचा फायदा खूप होतोय आणि एक डिजिटल क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी महामंडळाचा आहे. त्यामुळे कोणीही काही अफवांवर विश्वास न ठेवता जेवढे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कार्ड लवकरात लवकर खरेदी करून त्याचा वापर प्रवाशांनी करावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती, ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी विभाग प्रमुख माननीय श्री देवदास चाळके यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री परेश चाळके, श्री एकनाथ भोईर यांच्यासह तमाम शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने शिवसेनेचा भगवा ठाणे शहरामध्ये डौलाने फडकवण्यात महत्त्वाची भूमिका अदा करणारे माननीय देवदास चाळके यांना पुनश्च एकदा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री परेश चाळके यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4चे शिवसेनेचे प्रभारी आणि राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राकेश मोदी यांना तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने राजस्थानी समाजासाठी विशेष कार्य करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध असणारे माननीय श्री राकेश मोदी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष माननीय राकेश मोदी उर्फ भाई जी को जन्मदिन की लाख बधाइयाँ. तमाम राजस्थानी बांधवों की तरफ से श्री राकेश मोदी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. राकेश मोदी जी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष सम्माननीय राकेश जी मोदी भाई साहब, तमाम कार्यकर्ताओं की तरफ से जन्मदिन की लाख बधाइयाँ. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4चे शिवसेनेचे प्रभारी आणि राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राकेश मोदी यांना तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने राजस्थानी समाजासाठी विशेष कार्य करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध असणारे माननीय श्री राकेश मोदी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती, ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी विभाग प्रमुख माननीय श्री देवदास चाळके यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री परेश चाळके, श्री एकनाथ भोईर यांच्यासह तमाम शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने शिवसेनेचा भगवा ठाणे शहरामध्ये डौलाने फडकवण्यात महत्त्वाची भूमिका अदा करणारे माननीय देवदास चाळके यांना पुनश्च एकदा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री परेश चाळके यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष माननीय राकेश मोदी उर्फ भाई जी को जन्मदिन की लाख बधाइयाँ. तमाम राजस्थानी बांधवों की तरफ से श्री राकेश मोदी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. राकेश मोदी जी, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. पुनश्च एक बार राजस्थान प्रगति मंडल के अध्यक्ष सम्माननीय राकेश जी मोदी भाई साहब, तमाम कार्यकर्ताओं की तरफ से जन्मदिन की लाख बधाइयाँ. ठाण्यातील बंद कंपन्यांमधील कामगार देशोधडीला लागले, शेकडो मृत्यू पावले, पण त्यांची थकबाकी काही मिळाली नाही. राज्य शासनाने यात हस्तक्षेप करून अशा कामगारांसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अशा कंपन्यांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. आमदार श्री संजय केळकर यांनी अधिवेशनात ठाण्यातील बंद कंपन्या आणि कामगारांच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. ठाण्यातील मफतलाल कंपनी बंद पडली, त्यातील शेकडो कामगार देशोधडीला लागले, मृत्यू पावले, पण त्यांची थकबाकी मिळाली नाही याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. कंपनी बंद पडल्यानंतर कामगारांची थकबाकी दिल्याशिवाय जागा विकता येणार नाही किंवा त्यावर कोणताही नवीन प्रकल्प उभारता येणार नाही किंवा एखाद्या योजनेसाठी जमीनही संपादित करता येणार नाही अशी तरतूद करण्याची गरज असून ठराविक मुदतीतच कामगारांना संपूर्ण थकबाकी मिळावी अशी जोरदार मागणी देखील यावेळेस श्री केळकर यांनी केली. आता मफतलाल कंपनीची हजारो कामगार मृत झाले, परंतु अजून पण त्याची थकबाकी मिळालेली नाही. इंडियन रबर कंपनी आहे, या इंडियन रबर कंपनीची जागा देखील त्यांनी विकली दुसऱ्याला. ती जागातला काही भाग ठाणे महापालिकेने क्लस्टरमध्ये घेतला जमीन, पण तिथे राबणारे जे कामगार होते त्या कामगारांना अजून त्यांची थकबाकी मिळाली नाही. तिथले देखील 150-200 कामगार मृत पावले. तर हे जे काही आहे थकबाकी न मिळण्याचं प्रकरण अनेक वर्ष म्हणजे लोक वाट बघून मृत देखील पावतात. तर याच्या संबंधी शासनाने त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याची गरज आहे. त्याच्यासंबंधी काही योजना बनवायची गरज आहे की तुम्ही जमीन विकू शकणार नाही, अमुक करू शकणार नाही. तर ती योजना जी आहे की जेणेकरून कामगारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची थकबाकी एक ठराविक मुदतीमध्ये मिळेल. आता प्रॉव्हिडंट फंड देखील मिळालेलं नाही. तर अशा प्रकारचं अन्य कामगारांच्यासाठी देखील बंद पडलेल्या कंपन्यांच्या आपण काही योजना आणि काही ठोस
अशा प्रकारच्या उपाययोजना करणार का? दिव्यांग केंद्रातील दिव्यांग मुलांच्या आनंदासाठी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड्रिपूंचे दहन करण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते. तसंच एकमेकांना पर्यावरणपूर्वक रंग लावून समाजाला संदेश देण्याचं काम दिव्यांग कला केंद्राच्या या होळीच्या माध्यमातून संचालक किरण विष्णू नागती आणि संध्या किरण नागती यांच्या पुढाकारातून गेल्या 10 वर्षांपासून होत आहे. यंदा देखील दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांच्या या व विशेष होळी रंगपंचमीचं आयोजन करण्यात आलं. मुलांच्या मनसोक्त आनंदासाठीच या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं असं संचालिका संध्या किरण नागती यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं. नमस्कार, मी संध्या नागती. हे होळीचं आपलं दिव्यांग कला केंद्राचं 10वं वर्ष आहे. मुलांसाठी आपण खरं तर ही होळी आयोजित केलेली आहे. या मुलांनाही होळीचा आनंद घेता यावा, रंगपंचमीचा आनंद घेता यावा म्हणून खरं तर आपण ही होळी साजरी करतो मुलांसाठी. आणि मुलांचा आनंद तुम्ही बघताय, प्रत्येकजण उत्साही आहे, आनंदी आहे. मला खूप मजा येते रंग उडवायला, रंग स्वतःला लावायला, दुसऱ्यांना लावायला. आणि यांच्या आनंदासाठीच आपण खरं तर हे सगळं आयोजन केलेलं आहे. यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचं असून धुलिवंदन सण मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाखरू सोमन यांनी सांगितलं. यावेळेस बोलताना श्री सोमन यांनी यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. तसंच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोतीत चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे पूर्व दिवशी म्हणजे सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करावं. सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रकालातही होलिका दहन करता येतं असं श्री दाखरू सोमन यांनी म्हटलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.